हाय फ्रेंड्स, मी राहुल काचरिया। आज आपण शिकणार आहोत विविध संसाधने। विविध संसाधनाचा संदर्भ उत्पादन कार्याशी असतो। उत्पादन कार्यात सुरळीतता निर्माण करणे, सातत्य निर्माण करणे आणि त्या अनुषंगाने व्यवसायाची भरभराट करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संसाधनांची आवश्यकता असते। यामध्ये पुंजी निवेश म्हणजेच भांडवल किंवा पैसा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि कच्चा माल किंवा बाजारपेठ अशा अनेक प्रकारच्या संसाधनांचा अंतर्भाव होतो। पैकी महत्त्वाचं आहे ते म्हणजे भांडवल। प्रत्येक व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायाची वित्तीय बाजू किती सुदृढ आहे यावर अवलंबून असते। जेवढा व्यावसायिक हा पैशाने किंवा भांडवलाने समृद्ध असेल तेवढाच वेळोवेळी लागणाऱ्या अर्थ आवश्यकतांना तो योग्य रीतीने पूर्तता करू शकतो। धंद्यामध्ये मजुरांचे पगार देणे, कच्च्या मालाची खरेदी केल्यानंतर त्याचं पेमेंट करणे, मालाचा भरणा करणे, त्यामध्ये काहीतरी पैसा गुंतवून ठेवणे, कच्चा माल गोडाऊनमध्ये भरून ठेवणे, अशा विविध आवश्यकतांसाठी पैशाची आवश्यकता भासत असते। या पैशालाच क्रमप्राप्ताने भांडवल असे म्हणतात। केवळ पैसाच नाही तर यंत्रसामग्री आणि विविध प्रकारची संसाधने सुद्धा बरीचशी, जसं इमारत वगैरे आहे, हे सुद्धा भांडवलामध्ये मोडते। जेवढा व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, म्हणजे त्याच्याजवळ जेवढं भांडवल अधिक उपलब्ध असेल तेवढा तो कार्यक्षम कर्मचारी आपल्या धंद्यामध्ये नेमू शकतो। याशिवाय कच्चा मालाचा भरणा योग्य रीतीने करू शकतो, पक्का माल किंवा तयार माल याचं भंडारण योग्य रीतीने करू शकतो व मागणीच्या अनुषंगाने जशा जशा आवश्यकता असेल तसं तसं बाजारपेठेमध्ये त्याचं वितरण सुद्धा करू शकतो। आणि यामुळे भांडवलाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते। व्यवसायाला आवश्यक असलेले वित्त योग्य वेळेस, योग्य प्रमाणात आणि योग्य स्रोतांकडून मिळाले पाहिजे। त्याचा उपयोग योग्य कार्याकरता व्हायला पाहिजे। व्यवसायाची वित्तीय गरज लक्षात घेऊन वित्तीय योजना तयार करण्यात आल्यास व्यवसायाला स्थिरता आणि सुदृढता प्राप्त होते आणि त्याकरता म्हणूनच भांडवल ही महत्त्वाची भूमिका बजावत असते। जर एखाद्या उद्योजकाजवळ पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध असेल तर त्याला उत्पादनामध्ये सातत्य कायम ठेवण्यात येते, म्हणजे ज्याला म्हणतात कंटिन्युटी। उत्पादनामध्ये खंड पडत नाही, नाही तर कच्चा माल आला नाही, पेमेंट झालं नाही, मागच्या मालाचं म्हणून कच्चा माल आला नाही म्हणून प्रोडक्शन बंद आहे, किंवा तयार झालेला माल योग्य वेळेस पैशाच्या अभावी बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात आला नाही म्हणून तिथं ठेवायला जागा नाही, भंडाराची जागा पूर्णपणे भरलेली आहे, त्यामुळे सुद्धा उत्पादन थांबणं, अशा सारख्या स्थिती निर्माण होऊ शकतात। भांडवलाच्या उपलब्धतेमुळे अशा प्रकारच्या स्थिती टाळता येऊन उत्पादनामध्ये उद्योजकाला सातत्य निर्माण करता येते। याशिवाय प्रबंधकाचा आत्मविश्वास वाढतो। प्रबंधक म्हणजे काय? सगळ्या गोष्टीचा प्रबंध पाहणारा व्यक्ती, व्यवस्था पाहणारा व्यक्ती, ज्याला व्यवस्थापक किंवा मॅनेजर असं सुद्धा म्हणतात। त्याला पूर्ण सिस्टीमला कंट्रोल करणं सोपं जाते। लहानात लहान कर्मचारी म्हणजे जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतो, ज्याचं काम स्वच्छता ठेवण्याचं असतं, तिथून तर अन्य सहाय्यक व्यवस्थापकापर्यंत प्रत्येकामध्ये तो तारतम्य जुळवून पुरवठादार, ग्राहक, वितरण प्रणालीमधील मध्यस्थ इत्यादींचा विश्वास संपादित करून सगळ्यांच्या सहकार्याने योग्य रीतीने व्यवसाय संचालन करणे त्याला सोयीचं जाऊ शकते। याशिवाय सामग्रीची खरेदी परिणामकारकपणे करता येते। परिणामकारकपणे म्हणजे काय? तर कधी कधी एखाद्या सामग्रीच्या खरेदीवर पुरवठादार काही प्रमाणावर सूट द्यायला तयार असतो। तो म्हणतो कॅश पेमेंट करो तो आपको अभी 10% डिस्काउंट देता हूँ, कैश पेमेंट करो आपको 10% डिस्काउंट के साथ ट्रांसपोर्टेशन के जो चार्जेस आएंगे वो भी हम लगाएंगे नहीं, अशा प्रकारची तो स्थिती निर्माण करतो किंवा तशा प्रकारच्या ग्राहकाला किंवा उत्पादकाला एखाद्या प्रकारची संधी उपलब्ध करून देतो। जर योग्य रीतीने असेल, वित्त पुरवठा पुरेशा प्रमाणात असेल तर अशा प्रकारच्या संधी उद्योजकाला कॅप्चर करता येतात व आपल्या आवश्यकतेनुसार कच्चा मालाचा कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त आणि योग्य रीतीने भरणा करून घेता येतो। याशिवाय कर्ज मिळवणं सोपी असते। जर एखादा आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, त्याच्याजवळ पुरेसं भांडवल असेल आणि अशा व्यक्तीने बँकेमध्ये किंवा अन्य वित्तीय संस्थांकडे कर्ज मागणीसाठी अर्ज केला असेल तर त्याला वित्त मिळवणं सुद्धा सोपं जातं। तुमच्या आमच्यासारखे बँकेमध्ये गेले आणि 1 करोडचं कर्ज मागितलं तर बँक पहिले संशयाच्या नजरेनं पाहणार, काही 1 करोड खरोखर काय? परंतु तेच अंबानी महोदय गेले तर त्यांना 1 करोडच्या जागी 100 करोडचं सुद्धा कर्ज सहजासहजी मिळू शकेल, कारण की त्यांची भांडवल क्षमताही जास्त आहे। तर अशा प्रकारे भांडवल क्षमता जास्त असेल तर असं कर्ज मिळवणं सुद्धा सोयीचं जाते। एखादी आकस्मिक परिस्थिती हे सांगून येत नाही, कधी कधी कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट होणं, कधी कधी अचानकपणे एखादा पुरवठादार म्हणतो की माझं अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे, मी कमी किमतीत तुम्हाला माल देतो, परंतु हा पूर्णच्या पूर्ण माल तुम्हाला घ्यावा लागेल, मार्केट रेटपेक्षा मी तुम्हाला अत्यंत कमी दर करून देतो आहे।
तर अशा स्थितीमध्ये ही जी आकस्मिक स्थिती आहे, कधी कधी पुरवठादाराकडून खूप कमी दराने माल मिळत असेल किंवा एखाद्या वेळेस कारखान्यामध्ये ऍक्सिडेंट झाला, विस्फोट झाला, एखादी मशिनरी जळाली, त्वरित दुसरी मशिनरी रिप्लेस करायचं काम पडलं, वित्त प्रबंधन जर योग्य पद्धतीचं असेल, भांडवल पुरेशा प्रमाणात असेल, तर व्यावसायिक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सहजतेनं तोंड देऊ शकतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे कच्चा माल, ज्याला म्हणतात रॉ मटेरियल. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या व कोणतीही प्रक्रिया करण्यात न आलेल्या सामग्रीला कच्चा माल असे म्हणतात. कच्चा मालाची उपलब्धता ही उत्पादनात सातत्य निर्माण करून ठेवण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता, त्याच्या किमती, त्याची गरज किती आहे आणि त्याचा साठा किती ठेवणार व त्याचं भंडारण कुठे करणार, की जेणेकरून तो हायजीन किंवा अन्य कारणांनी खराब होणार नाही, या सगळ्या गोष्टीचं प्रबंधन उद्योजकाला करून ठेवावं लागते. जर याचं योग्य प्रबंधन केलं, कच्च्या मालाची न्यूनतम पातळी, अधिकतम पातळी, पुनरादेश पातळी इत्यादी पातळ्या त्यांनी निश्चित केल्या आणि त्यानुसार योग्य मालाचा योग्य रीतीनं भंडारण केलं तर उद्योजकाला अतोनात लाभ प्राप्त करता येऊ शकतो. वेळी अवेळी सुटीच्या मध्ये जर त्याला काही कमी किमतीला माल मिळत असेल सूट दाखल, तर तो तशा मालाची खरेदी सुद्धा करू शकतो. कारण उद्योजकाचा 50 ते 70% खर्च हा जवळपास कच्च्या मालाच्या खरेदीवर आणि त्याच्या भंडारणावर होत असतो. जर आवश्यकतेपेक्षा अधिक कच्च्या मालाचं भंडारण केलं तर अनावश्यक भांडवल त्याच्यामध्ये गुंतून राहण्याची शक्यता असते व आवश्यकतेपेक्षा कमी कच्च्या मालाचा भरणा करून ठेवला तो उत्पादन कार्यामध्ये खंड पडून राहण्याची शक्यता असते. म्हणजे खंड पडला की मजुराची पगार चालू, दुकानाचं भाडं चालू, कारखान्याचं भाडं चालू, इलेक्ट्रिक बिलचा व्यय चालू, म्हणजे अन्य खर्च सुद्धा डोक्यावर बसू शकतात. त्यामुळे येणारा परिव्यय, ज्याला कॉस्ट असे म्हणतात, ही कॉस्ट प्राइस वाढण्याची शक्यता असते. म्हणून कच्च्या मालाच्या प्रबंधनावर उद्योजकाला योग्य लक्ष द्यावं लागतं. दुसरं आहे तो म्हणजे मशिनरी व तंत्रज्ञान, ज्याला म्हणतात मशिनरी अँड टेक्निकल नॉलेज. उत्पादन कार्यासाठी अनेक लहान मोठ्या यंत्रांची आवश्यकता असते. ही यंत्रे नामांकित कंपनीची वापरणं उद्योजकाच्या दृष्टिकोनातून हितकारक असते. मशिनरी विकत घेताना त्याची तुलनात्मक किंमत, क्षमता, विक्रीनंतरची सेवा, उपयुक्तता, दुरुस्तीचे ज्ञान, हाताळणीसाठी कुशल कामगार इत्यादी बाबी उद्योजकाने विचारात घेतले पाहिजे. यंत्राची सतत निगा व देखभाल ठेवणे आवश्यक असते. यंत्रे सुस्थितीमध्ये राहण्यावरच व्यवसायाचे उत्पादन निर्मितीचे कार्य सुरळीत राहते आणि त्यामुळे उद्योजकाला आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान उपलब्ध असणे आवश्यक असते. बरेचदा छोटे मोठे प्रॉब्लेम जर कारखान्यामध्ये निर्माण झाले तर प्रत्येक वेळी एखाद्या मेकॅनिकला बोलवणार आणि त्याच्याकडून दुरुस्ती करून घेणार किंवा एखादी अडचण आली तर पुन्हा मेकॅनिकला बोलावं लागेल, अशासारखी स्थिती निर्माण होऊ नये. जी सुद्धा मशिनरी कारखान्यामध्ये वापरली जात आहे त्याचं स्वतः व्यवस्थापकाला आणि एकापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ज्ञान जर असेल तर एखादा कर्मचारी रजेवर राहिला किंवा अन्य दुसऱ्या कामामध्ये व्यस्त राहिला तर अशा दुसरा कर्मचारी येऊन त्याची जागा घेऊन त्या मशिनरी मधल्या समस्या सोडवू शकतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये कधी खंड पडत नाही. नंतरचा भाग आहे तो म्हणजे मनुष्यबळ, ज्याला म्हणतात मॅन पॉवर. हा श्रम घटक या नावाने ओळखला जातो. भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन हे जे आपण 4 उत्पादनाचे घटक म्हणतो त्याच्यातला श्रम घटक हा एकमेव घटक असा आहे जो सजीव असतो, ज्याला मन, भावना, विचार आणि अभिव्यक्ती इत्यादी गुण लाभलेले असतात आणि त्यामुळे उत्पादन कार्यात मानवी श्रमाचे आणि कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. श्रमिकांचे कौशल्य, अनुभव, पात्रता आणि काम करण्याचा जोम इत्यादी घटकांमुळे उत्पादन कार्य सुरळीत चालते. उत्पादनाची क्षमता वाढते. याशिवाय पगार, काम करण्याची परिस्थिती, भौतिक सुविधा आणि कर्मचाऱ्याची मूलभूत पात्रता इत्यादीचा प्रभाव श्रम उत्पादकतेवर होतो. उत्पादन कार्य कार्यक्षमतेने होण्यासाठी योग्य कामावर योग्य व्यक्तीची निवड होणे आवश्यक असते. जर व्यवस्थापकाला यामध्ये यश आलं तर त्याला आपल्या उत्पादनामध्ये सातत्य सुद्धा निर्माण करता येऊ शकते. नंतरचा भाग आहे तो म्हणजे बाजारपेठ आणि वितरण व्यवस्था, ज्याला म्हणतात मार्केट अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. वस्तूची खरेदी विक्री चे व्यवहार ज्या ठिकाणी करण्यासाठी अनेक व्यक्ती एकत्रित येतात त्या ठिकाणाला बाजारपेठ असे म्हणतात. व्यवसायाच्या दृष्टीने कच्च्या मालाच्या आवश्यकतेसाठी किंवा उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठेचं अनन्यसाधारण महत्त्व असते. योग्य प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा होणे आणि बाजारपेठेमध्ये तयार मालाचा योग्य प्रमाणात वितरण होणे या दोन्ही बाबी उद्योजकाच्या उत्पादनामध्ये सातत्यच निर्माण करत नाही तर त्याच्या नफ्यामध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी
कारणीभूत ठरतात। म्हणून उद्योजकाने बाजारपेठेतील संभाव्य मागणी व इतर संबंधित घटक जसं बाजारपेठेचं आकारमान आहे, भौगोलिक त्याचा विस्तार आहे, ग्राहकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा कल्पना मनोवृत्ती व त्यांची वैशिष्ट्ये तसेच स्पर्धक व किंमत, जाहिरात व विक्रय वृद्धी, वितरण प्रणाली, बाजारपेठेची डावपेच इत्यादी बाबत व्यवस्थापक किंवा उद्योजक हा कुशल व दक्ष असला पाहिजे। जर तो जेवढा कुशल आणि दक्ष असेल तेवढा तो मार्केटच्या अनुषंगाने योग्य रीतीने अनालिसिस करू शकतो आणि त्यानुसार आपल्या उद्योगामध्ये व्यूहरचना आखून आपल्या नफ्यामध्ये सातत्याने वाढ घडवून आणून स्वतःच्या उत्पादकतेत वाढ घडवून आणू शकतो। नंतरचा आणि शेवटचा भाग आहे ते म्हणजे मॅनेजमेंट, ज्याला मराठीत म्हणतात व्यवस्थापन किंवा प्रबंधन। उद्योजक स्वतः सर्व काही कामं करू शकत नाही। उद्योजकाची या सगळ्या जरी जबाबदाऱ्या असल्या तरी तो स्वतः सगळं काम करेल का? तो व्यवस्था पाहिल का? स्वतःच प्रोडक्शन करेल का? कारखान्याची स्वच्छता स्वतः करेल किंवा अन्य बाबी स्वतः करेल? हे सगळं काही त्याला करणं शक्य नसते आणि म्हणून त्याला व्यवसायाची कार्य करून घेण्यासाठी चांगल्या हुशार व अनुभवी तसेच प्रामाणिक व्यवस्थापकीय स्टाफ कडून कामे करून घ्यावी लागतात। त्यासाठी योग्य अशी व्यवस्थापनाची रचना सुद्धा त्याला निश्चित करावी लागते। म्हणजे कोणता व्यक्ती कोणतं काम पाहणार, त्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या राहणार आणि तो त्या जबाबदाऱ्याच्या पूर्तता करण्यासाठी कोणकोणत्या अधिकारांचा वापर करणार, अशा पद्धतीने त्याला एक व्यवस्था निर्माण करावी लागते आणि त्यासाठी संपूर्ण संघटनेचे नेतृत्व मार्गदर्शन आणि संचालन करण्यामध्ये तो दक्ष असला पाहिजे। जेवढ्या या क्षमता त्याच्यामध्ये जास्त असतील तेवढा व्यवसायातील कर्मचारी सुद्धा आपल्या कामामधून समाधानी राहतात व त्यांचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढतो आणि त्यासोबत व्यवस्थापकीय कार्य करणे, योजना आखणे, संघटन, नियोजन, नियंत्रण आणि निर्देशन करणे इत्यादी बाबी व्यवस्थापकाला शक्य होतात। जर उद्योजकाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचं, ज्याला म्हणतात विविध प्रकारची संसाधने, याचे योग्य रीतीने संघटन आणि नियोजन करता आलं तर त्या उद्योगाला भविष्यकालीन अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।